नमस्कार, मी मनुश्री पाटील आणि आजचा आपला विषय आहे पंचकर्म। रोग निवारणासाठी तसंच निरोगी शरीरासाठी पंचकर्माचा वापर केला जातो। पण पंचकर्म म्हणजे नेमकं काय, त्याची शास्त्रोक्त पद्धत काय याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रशांत सावंत यांच्याकडनं। सर, तुमचं स्वागत आहे बीएन लोकमत मध्ये। आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 या नंबरवर। सर, आजकाल आपण सर्रास ऐकतो पंचकर्म ची थेरपी, ज्या ठिकाणी पंचकर्माची थेरपी अनेक ठिकाणी सुरू असते, पण व्हॉट इज पंचकर्म, म्हणजे काय नेमकं पंचकर्म? हा अत्यंत चांगला प्रश्न आहे। पंचकर्म ही आयुर्वेदाची एक प्रमुख चिकित्सा पद्धती आहे, म्हणजे आयुर्वेदातलाच हा भाग आहे। पंचकर्म, पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे प्रक्रिया किंवा पद्धती। तर आयुर्वेदामध्ये शरीर शुद्धीसाठी ह्या पाच प्रक्रिया सांगितल्या आहेत, प्रमुख प्रक्रिया। ते म्हणजे वमन, म्हणजे फोर्स्ड एमेसिस, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य, ह्या पाच प्रक्रिया आहेत। त्याला पाच प्रक्रियांना मिळून आपण पंचकर्म म्हणतो। या पाचही प्रक्रिया करायच्या अगोदर ज्या क्रिया केल्या जातात, उदाहरणार्थ अभ्यंग म्हणजे ज्याला आपण मसाज म्हणू किंवा तेलाने मालिश केलं जातं, आणि स्वेदन म्हणजे ज्याला आपण हॉट फर्मेंटेशन म्हणू, यांना पूर्वकर्म असं म्हटलं जातं। प्रधान कर्म म्हणजे ही पाच कर्म आली, आणि त्याच्यानंतर करण्याचे जे आहार किंवा विहार ह्याचे जे नियम असतात त्यांना आपण पश्चात कर्म असं म्हणतो। बरोबर आहे, पण मग पंचकर्म हे कधी करावं? आयुर्वेद शास्त्रानुसार स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जो निरोगी मनुष्य आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी सुद्धा पंचकर्म करता येतं। आणि त्याचबरोबर आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे ज्याला रोग झालेला आहे त्या रोगाचं निराकरण करण्यासाठी किंवा त्याला पुन्हा स्वास्थ्य निर्माण करून देण्यासाठी पंचकर्माचा वापर करता येतो। सर, तुम्ही आताच सांगितलं की वमन, विरेचन, बस्सी, नस्य किंवा रक्तमोक्षण हे जे पाच कर्म आहेत त्या म्हणजे पंचकर्म। पण वमन म्हणजे नेमकं काय, किंवा प्रत्येकाचं एक एक महत्व काय आहे? आयुर्वेद शास्त्र जे आहे हे थोडंसं सिम्प्लिफाईड पण आहे आणि खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे। तर सिम्प्लिफाईड मेथडनी सांगायचं झालं तर वात, पित्त आणि कफ या तीन दोषांच्या आधारावरती शरीराची संपूर्ण जे चलनवलन किंवा व्यापार चाललेला असतो, त्यापैकी ह्या वात, पित्त आणि कफाचे जे दोष आहेत ते शरीरातून बाहेर काढण्यासाठी जी पद्धती वापरली जाते त्याला पंचकर्म असं म्हणतात। त्यापैकी कफदोषाचे जे काही प्रॉब्लेम्स किंवा जे विकार किंवा जे दोष शरीरामध्ये निर्माण होतात त्यांना बाहेर काढून टाकण्यासाठी, शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्याला वमन असं म्हणतात। वमन म्हणजे फोर्स्ड एमेसिस, ज्याच्यामध्ये आपण औषधी द्रव्यांद्वारा उलटी करवली जाते, ते एक प्रकार आहे विशिष्ट। त्याच्यानंतर विरेचन म्हणजे फोर्स्ड पर्गेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये जुलाबाद्वारे आपण पित्ताच्या संबंधित जे काही दोष आहेत शरीरामधले ते काढले जातात बाहेर। आणि बस्ती म्हणजे थेरपेटिक एनिमा, म्हणजे यामध्ये एनिमा सारखंच पण औषधी द्रव्यांचा वापर करून एनिमा दिला जातो, आणि त्यामध्ये वातदोषाच्या संबंधित जे काही शरीराचे विकार आहेत किंवा जे काही शरीराचे दोष आहेत ते शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते। बरोबर आहे, पण त्याचबरोबर रक्तमोक्षण हा सुद्धा एक प्रकार आहे, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर, रक्तमोक्षण म्हणजे रक्ताच्या संबंधित पाचवा दोष मानलेला आहे आयुर्वेदामध्ये। तर रक्ताचा संबंधित जे काही विकार असतील, म्हणजे त्वचा विकार आहेत, अशा प्रकारचे जे विकार आहेत ते शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी जे वापर केला जातो त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात। हे जळवांच्या सहाय्याने केलं जातं, म्हणजे लीच थेरपी ही एक अगदी महत्वाची ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये। आणि बघितलं गेलं तर तुम्ही आयुर्वेदाची देवता म्हणजे धन्वंतरी जी आहे, या धन्वंतरीच्या एका हातामध्ये लीच दिलेली आहे, म्हणजे एका हातामध्ये जोळ दिली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये अमृताचा कलश दिलाय। म्हणजे ह्यावरून असं सुचवायचं आहे की जळवांचा वापर हा जवळजवळ अमृत कलशा इतकाच श्रेष्ठ आहे। तर त्या पद्धतीने आपण जलोकाचरण किंवा जळवांचा वापर करून रक्तमोक्षण करू शकतो, किंवा इतर अनेक पद्धती आहे, म्हणजे इंट्राव्हेनस रक्त काढू शकतो वेन्सद्वारे, किंवा अनेक आलाबू, शृंग वगैरे इतर पद्धती आहेत त्याद्वारे आपण दूषित रक्त जे आहे ते काढू शकतो। ही जी पद्धत आहे ती लोकल जे डिसीजेस आहेत स्किनचे याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। त्याप्रमाणे सार्वधिक स्किनचे विकार जे आहेत, सार्वधिक जे शुद्धी करावी लागते रक्ताची, त्यामध्ये देखील ही अत्यंत उपयुक्त अशी पद्धती आहे। सर, पण तुम्ही सांगितलं की ते पंचकर्मांच्या पूर्वी अभ्यंग किंवा स्वेदन जे केलं जातं ते का करावं आणि नेमकं कसं करतात ते? स्नेहन आणि स्वेदन, आता स्नेहनाचे दोन प्रकार आहेत, म्हणजे एक तर अभ्यंतर स्नेहन, म्हणजे यामध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेलं घृत किंवा तूप ह्या विशिष्ट पद्धतीने पोटात घेतलं जातं काही दिवस, 3 दिवस, 5 दिवस, आणि त्यानंतर सम्यक स्निग्ध, म्हणजे संपूर्ण शरीराला स्नेहत्व प्राप्त झालंय ह्याची काही लक्षणं आहेत, ती लक्षणं झाल्यानंतर मग
बाहेरच्या बाजूने म्हणजे बाह्योपचार म्हणून स्नेहन केलं जातं, त्याला आपण अभ्यंग म्हणतो, किंवा विविध प्रकारच्या ऑइल्स तेलाच्या सिद्ध तेलाद्वारे जे मसाज केले जाते त्याला आपण अभ्यंग म्हणतो. ह्या दोन प्रकार करून झाल्यानंतर मग नंतर शरीराचा घाम काढला जातो, म्हणजे त्याला आपण स्वेदन म्हणतो. स्वेद म्हणजे घाम. ते जे घाम काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पण अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये जे औषधी द्रव्यांचे काढे आहेत, या काढ्यांच्या वाफ देऊन सुद्धा आपल्याला स्वेदन करता येतं, घाम काढता येतो. ह्यामुळे काय होतं की शरीरामध्ये जे आतमध्ये शरीराच्या भागामध्ये लीन झालेले दोष, म्हणजे कुठे कुठे कोपऱ्यात बसलेले जे दोष आहेत त्यांना आपण मोकळं करतो आणि शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी फॅसिलिटेट करतो. बरोबर आहे सर. एक फोन आलेला आहे, गौतम आहे आपल्या बरोबर बीडवरून. बोला गौतम. ताई नमस्कार. शुगर मेंटेन करण्यासाठी पंचकर्माचा फायदा होतो का, आणि किती दिवसामध्ये एकदा पंचकर्म हे म्हणजे कोर्स करायला पाहिजे? बरोबर. डायबिटीस साठी सुद्धा पंचकर्माचा वापर केला जातो का? हो, डायबिटीस साठी सुद्धा पंचकर्माचा वापर केला जातो, पण त्या अगोदर व्यक्तीची संपूर्ण तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणतं पंचकर्म आवश्यक आहे हे सुचवलं जातं. पंचकर्म ही ऍक्च्युअली ही लाईफस्टाईल आहे. ते म्हणजे एक दिवस केलं 2 दिवस केलं असं चालत नाही. तर बऱ्याच वेळा आपल्याला काही पंचकर्माच्या ज्या पद्धती आहेत त्या लागोपाठ म्हणजे बरेच दिवसापर्यंत वापर त्याचा करावा लागतो. ऋतूनुसार किंवा तुमच्या विकारानुसार त्याचा वापर करावा लागतो. म्हणजे योग्य ती ट्रीटमेंट घेतली पंचकर्माची तर कदाचित डायबिटीस कंट्रोलमध्ये येऊ शकतो असं म्हणायचं. हो, जरूर जरूर. डायबिटीस काय कोणतेही व्याधी जे आहेत ते पंचकर्माने कंट्रोलमध्ये येऊ शकतात. बरोबर आहे. की फोन आला यवतमाळवरून आहे, अमोल विरखडे आहेत. बोला अमोल. हा ठीक. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मला ऍसिडिटीचा त्रास आहे साहेब 2-4 वर्षापासून. हॅलो. हा बोला. मला ऍसिडिटीचा त्रास आहे, ऍसिडिटीचा 2-4 वर्षापासून आहे. मी पंचकर्म एकदा केलेलं आहे, तर मला थोडाफार त्रास कमी झाला, पण पुन्हा आणखी तसंच होत आहे. तर आणखी काय पंचकर्म करावं का? हा प्रश्न चांगला आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऍसिडिटीची जी कारणं आहेत त्या कारणांचा पहिल्यांदा निदान केलं पाहिजे. ती कारणं दूर केली पाहिजे. ती जर कारणं दूर नाही केली तर मग पुन्हा पुन्हा होणं स्वाभाविक आहे. ऍसिडिटीच्या रुग्णांना विरेचन हे सर्वोत्कृष्ट पंचकर्म समजलं जातं, पण त्यासाठी तुम्ही तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आपण म्हणतो इतर सगळेच आजार जवळजवळ पंचकर्मामधनं तुम्ही वात, पित्त, कफ ह्या ज्या दोष प्रवृत्ती आहेत आपण पंचकर्माद्वारे दूर करू शकतो. पण तुम्ही सांगितलं की पंचकर्माच्या पूर्वी जे तुम्ही सांगितलं अभ्यंग, स्वेदन किंवा स्नेहन जे करतात ते करणं कितपत गरजेचं आहे? पूर्वकर्म करणं हे आवश्यक आहे. म्हणजे काही वेळी आम्ही इमर्जन्सीज मध्ये जेव्हा करतो तेव्हा पूर्वकर्म कदाचित करत नाही, पण जर व्यवस्थित आपल्याला पंचकर्म करायचं असेल तर पूर्वकर्म करणं आवश्यक आहे. बरोबर. एक फोन आलेला आहे, संजय गावडे आहेत आपल्या बरोबर. बोला संजय. नमस्कार सर आणि मॅडम. माझा फोन असा होता, मी ट्रॅफिकला ड्युटी करतो. ट्रॅफिकला प्रदूषणामध्ये आम्हाला ड्युटी करावी लागते. तर मला पंचकर्म केलेला कितपत फायदा होईल त्याचा, आणि वजन कमी करण्यासाठी पंचकर्माच्या कोणत्या हे करावं लागेल, जरा प्लीज माहिती मिळाली तर बरं होईल. नमस्कार. तुमचा प्रश्न चांगला आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तींना कोणताही आजार नाही त्यांना सुद्धा पंचकर्माचा फायदा होतो, की आजार होऊ नये म्हणून, म्हणजे पुढे कोणताही आजार होऊ नये म्हणून त्यांना फायदा होतो. तसाच तुम्हालाही होऊ शकेल. आता वजन कमी करण्यासाठी नुसतं आपण विचार केला माझं वजन कमी करायचंय आणि झालं असं नाही, तर त्याच्यासाठी योग्य प्रकारे पंचकर्माची आखणी केली पाहिजे. वमन, विरेचन, बस्ती आणि बाकीचे इतरही कदाचित उपयोगी ठरू शकतील. हे सगळे प्रकार तुम्हाला करावे लागतील. त्याचबरोबर आहार हा देखील महत्वाचा आहे आणि व्यायाम, ह्या सगळे जर गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यांचं लाईफस्टाईल प्रॉपर हे करून डेफिनेटली आपण बरोबर त्याची आखणी करूनच मग त्याच्यानंतर हे उपचार करणं खूप गरजेचं आहे. सर, पण तुम्ही आता सांगितलं की आता वमन, विरेचन असो किंवा बस्ती असो, अशा प्रकारचे हे जे 5 कर्म आहेत ती प्रत्येकाला करणं गरजेचं आहे का? काही वेळा आम्ही पर्टिक्युलर पंचकर्मच करतो. म्हणजे समजा आता वाताचा व्याधी असेल तर वात म्हटलं की त्याचा डायरेक्ट जो उपचार आहे तो बस्ती समजला जातो. मग जर समजा वाताचा व्याधी घेऊन जर रुग्ण आला तर त्याला नुसतं बस्ती करणं सुद्धा संयुक्तिक आहे. काही वेळा आपल्याला टाइमचा कन्स्टेंट असतो, कारण सगळे पंचकर्म करायचं, 5ही कर्म करायचं तर त्याला कदाचित 2 महिने लागू शकतात, 60 दिवस 80 दिवस लागू शकतात, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक कर्म केल्यानंतर आहार विहार सांगितलेला आहे, पश्चात कर्म आहे. त्यामुळे पूर्ण सगळं पंचकर्म करणं कधी शक्य होत नाही. त्यावेळी जो डिसीज आहे त्या डिसीज स्पेसिफिक असं पंचकर्म सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे जर स्किनचा प्रॉब्लेम, एक्झिमा आहे, तर त्याला जळवा लावणं, त्याला इमिजिएट त्याला फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. एक फोन आलेला आहे, संदीप आपल्या बरोबर आहेत. बोला संदीप. हॅलो. खारघरून बोलतोय मी संदीप. ऍक्च्युली आमच्या आईला एक मणक्याचा त्रास आहे,
मानेपासून कमरेपर्यंत तिला तो त्रास होतो आणि मध्ये एक्सरे काढलेला त्याच्यामध्ये काहीतरी 2-3 गॅप हाडांमध्ये गॅप पडलाय असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्याच्यामध्ये पंचकर्म ट्रीटमेंट वापरता येईल का? हा अत्यंत खारघर मध्ये येरला मेडिकल ट्रस्ट म्हणून पण आहे पंचकर्मासाठी, पण एक्झॅक्ट नॉलेज नसल्यामुळे कधी आम्ही तिथे गेलेलो नाहीये. प्रश्न तुमचा खूप चांगला आहे. कुठच्या सेंटरला जाऊन तुम्ही पंचकर्म करता हे फार महत्वाचं आहे. आणि तुमच्या आईंना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा वार्धक्याचा आजार आहे, वाताचा व्याधी आहे हा, आणि योग्य निदान तर झालंच पाहिजे. त्यांचं योग्य निदान करून झाल्यानंतर एक्सटर्नल ऍप्लिकेशन म्हणजे आपण मसाज म्हणतो ऑइलचे, ह्या ट्रीटमेंटनी त्यांना फायदा होईल. आणि त्यानंतर बस्ती हा एक अत्यंत उत्कृष्ट उपचार त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. पण हे पंचकर्म आपण म्हणतो की अशा प्रकारचे उपचार घ्यावेत पंचकर्माने, 5 बस्ती, वमन, विरेचन वगैरे, पण ह्याचा नेमका कसा फायदा होतो? मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपल्या जे शरीरामध्ये जी रोजची जी क्रिया व्यापार चाललेला असतो, म्हणजे फिजिओलॉजी जी आपल्या शरीराची नेहमी चालू असते, त्या फिजिओलॉजीमधनं काही घटक जे असतात असे असतात की जे शरीराच्या बाहेर काढून टाकणं आवश्यक असतं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे जे दोष जे आहेत, हे जे घटक शरीराच्या बाहेर जायला पाहिजेत ते जात नाहीत आणि ते अॅक्युम्युलेट होत राहतात. आणि ते बाहेर काढून टाकण्यासारखेच घटक असल्यामुळे, म्हणजे एका प्रकारचं विषद्रव्यच असल्यामुळे त्यापासून नंतर आजार होऊ शकतात. आणि हे घटक शरीराच्या बाहेर कसे काढून टाकायचे त्यासाठी आयुर्वेदाने पंचकर्म हे शास्त्र विकसित केलेलं आहे. आणि त्याद्वारे ह्या मगाशी सांगितल्याप्रमाणे वात, पित्त आणि कफ ह्या त्रिदोषांच्या आधारावर, 3 दोष म्हणजे काय, ते दोष म्हणजे त्याने काहीतरी आपलं नुकसान होतं असं नाहीये, तर ते एक प्रकारचा सिद्धांत आहे आयुर्वेदाचा. आणि या सिद्धांताच्या आधारावरती जे काही त्याच्यामधनं इम्प्युरिटीज निर्माण होतात की ज्या काही शरीराच्या क्रियाव्यापारामधनं शरीराच्या बाहेर काढून टाकण्याजोग्या ज्या काही गोष्टी असतात त्या अॅक्युम्युलेट होतात, त्यांना काढून टाकण्यासाठी पंचकर्माचा वापर होतो. बरोबर आहे. म्हणजे शरीरातले जे काही दोष आहेत, वात, पित्त, कफ, हे काढून टाकण्यासाठी पंचकर्माचा उपयोग होतो. नेमकं पंचकर्म म्हणजे काय आपण जाणून घेतलं, पण पंचकर्म कुठे करावा, कधी करावा याबद्दल आपण बोलणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. निरोगी शरीरासाठी पंचकर्माचा वापर कसा केला जातो याबद्दल आपण चर्चा करतोय. आणि डॉक्टर प्रशांत सावंत आपल्या बरोबर आहे. सर, बीडवरनं एक फोन आहे, बाळासाहेब आहेत. बोला बाळासाहेब. हा, नमस्कार सर. सर, उष्णतेमुळे माझ्या तोंडामध्ये नेहमी फोड येतात, तर त्याच्यासाठी कुठलं पंचकर्म केलं पाहिजे याविषयी काही मार्गदर्शन मिळेल का? प्रश्न चांगला आहे. उष्णतेमुळे येतात म्हणजे काय हे मला एक्झॅक्टली कळलेलं नाही, पण लोकल ओरल ह्याच्यासाठी म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं तर कवल किंवा गंडूश म्हणजे औषधीयुक्त तेल तोंडामध्ये धारण करणं, ज्याला आम्ही कवल असं म्हणतो, आणि गंडूश म्हणजे गुळण्या करणं त्या तेलाने किंवा गरम पाण्यामध्ये औषधी तेल घालून. उदाहरणार्थ इरिमेदादी तेल अगदी सेफ आहे, कोणीही वापरू शकतं, त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट किंवा काहीच होणार नाही. तर ते इरिमेदादी तेल जे आहे ते तुम्ही गरम पाण्यामध्ये 2 चमचे टाकून त्यांनी जर रोज गुळण्या केल्या तर तुमच्या तोंडामध्ये जे लिजन्स आहेत ते नक्की बरे होऊ शकतील. पण त्या अगोदर तुम्ही निदान करून घ्या व्यवस्थित. बरोबर आहे. म्हणजे योग्य डॉक्टरचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एक फोन आलाय पुण्यावरनं, विजय सासूलकर आहेत आपल्या बरोबर. बोला विजय. हॅलो मॅडम. बोला. ते माझ्या सासऱ्यानं ब्लॉकेज आहेत म्हणून सांगितले, एका शिबिरमध्ये चेक केलं तर 4 ब्लॉकेज आहेत. तर त्यासाठी आम्ही माधवबाग मधली ट्रीटमेंट चालू केली पंचकर्म, तर त्यांना कितपत फरक पडेल काय असं वाटतं? तुमचा प्रश्न चांगला आहे. पंचकर्माने निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोणत्या ठिकाणी तुम्ही पंचकर्म करताय हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि योग्य डॉक्टरांकडनं पंचकर्म करून घेतलं तर निश्चितच फायदा होईल. बरोबर आहे. सर, एक ठाण्यावरनं फोन आलाय, त्र्यंबक शिंदे आपल्या बरोबर आहेत. बोला त्र्यंबक. माझ्या काकांना अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, तर त्यांना पंचकर्मामधून काय फायदा मिळेल का आणि डॉक्टरांना कुठे भेटता येईल आम्हाला? तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी आयुर्वेदामध्ये आम्ही बस्ती हा उपचार करतो. म्हणजे त्याला 30 दिवस किंवा असे काही अगोदर पहिले निदान करून घेतो, त्याच्यानंतर बस्ती आणि इतर औषधं म्हणजे पोटात घेण्यासाठी सुद्धा औषधं आहेत. त्या औषधांच्या सहाय्याने आम्ही मॅनेज करू शकतो. एकदम 3rd स्टेजचा कॅन्सर असेल तर कदाचित कठीण जाईल, पण पेशंट बघणं आवश्यक आहे. निदान बरोबर आहे. म्हणजे योग्य निदान केलं तर कदाचित त्याच्यावर उपचार होऊ शकतो, मॅनेज करू शकतो. बरोबर आहे. सर, पण त्याचबरोबर असं म्हणतो की आपण पंचकर्माचा उपचार घेतो, पण त्याच्याबरोबर साईड इफेक्ट्स असतात का काही? नाही. जेव्हा पंचकर्मासाठी आम्ही पेशंट सिलेक्ट करतो तेव्हा तो सिलेक्ट करायच्या अगोदरच आम्ही सगळ्या त्या बाबी विचार केलेल्या असतात. उदाहरणार्थ समजा एखाद्याला पोटाचा हे अल्सर असेल तर त्याला आम्ही वमन देणार नाही, कारण त्याच्यामुळे त्याला ब्लिडिंग होऊ शकेल.
त्याच्यामुळे सिलेक्ट करतानाच सगळ्या गोष्टी बाबींचा विचार केला जातो आणि पंचकर्माचे स्वतःचे असे काही साईड इफेक्ट. बरोबर आहे. पण हे पंचकर्म करताना किंवा त्याची ट्रीटमेंट सुरू असताना काही आहार पथ्य पाळणं गरजेचं असतं का? हो, प्रत्येक पंचकर्मानंतर म्हणजे पंचकर्माच्या प्रत्येक प्रोसेस नंतर वमन, विरेचन, बस्ती त्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा आहार असतो ज्याला आम्ही संसर्जन क्रम असं म्हणतो. तो संसर्जन क्रम विशिष्ट काय खायचं काय नाही हे पूर्ण लिस्ट असते, तो पाळावा लागतो. म्हणजे काही थोड्या प्रमाणात पथ्य देखील तिथे पथ्य पाळावं लागतं. बरोबर आहे. पण आता तुम्ही सांगितलं की नस्य असतं किंवा म्हणजे नाकातनं औषध घालतात किंवा बस्ती असते किंवा वमन असतं, एमएसएस केल्या जातात, उलट्या काढल्या जातात, पण मग अशा वेळी हे किती पेनफुल असतं का? कोणतीही अशी पद्धती आहे ती फारशी पेनफुल अशी नाहीये, पण का पेन ही संकल्पना आहे प्रत्येकाची सापेक्ष आहे. कोणाला चिमटा काढला तरी खूप दुखतं, तर त्यामुळे मला असं वाटत नाही की खूप पेनफुल आहे. पण वमन हा जो विशिष्ट पंचकर्म आहे ते करताना आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विचार करतो आणि त्याला आम्ही पहिल्यांदा काउन्सिलिंग करतो की काय होणार, कसं होणार, किती वमन होईल, तुम्हाला काय त्रास होईल, आणि आम्ही असतो कल्पना देऊन ठेवतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर असतो त्यांना सहकार्य करायला. त्याच्यामुळे असं पेनफुल असं काही नाही. बरोबर. पण हे पंचकर्म ट्रीटमेंट घेताना ती कधी करावी याच्याबद्दल काही नियम आहेत का? कधी करावी म्हणजे एकतर रोग होऊ नये म्हणून करावी, दुसरं रोग झाल्यानंतर सुद्धा करावी, आणि दुसरं सीझनल म्हणजे कोणत्या सीझन मध्ये काय पंचकर्म करायचं ह्याचे आराखडे आहेत. म्हणजे वसंत ऋतूमध्ये वमन करायचं, शरद ऋतूमध्ये विरेचन करायचं, असे आराखडे आहेत. त्या आराखड्यानुसार सुद्धा पंचकर्म करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे पंचकर्म म्हणजे काय आपण बघितलं, पंचकर्म कधी करावं आपल्याला माहिती आहे, पण आता एक नेमकं कुठे करायचं पंचकर्म याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. हा स्टॉक टाइम मध्ये आपण पंचकर्म या विषयावर चर्चा करतो आणि डॉक्टर प्रशांत सावंत आपल्या बरोबर आहेत. सर सांगलीवरून आहेत अभिजित जगदाळे. बोला अभिजित. हॅलो. हा बोला. हा मला अल्सर आहे. पंचकर्म. हॅलो. हा बोला. हा पंचकर्मचा कसा उपयोग करू शकतो? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं अभिजित जगदाळे की पहिल्यांदा निदान करणं व्यवस्थित आवश्यक आहे. योग्य डॉक्टरकडनं निदान करून घ्या आणि त्यानंतरच पंचकर्माचा उपचार करून घ्या. विरेचनाने याच्यामध्ये फायदा होईल, पण त्याबरोबर पोटात घेण्याची सुद्धा औषधं घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. सर आपण बघतो की पंचकर्मामुळे हे जे आजारांवर वात, पित्त, कफ हे जे दोष आहेत त्याच्यावर आपण मात करू शकतो. पण अनेकदा असं होतं की ठिकठिकाणी आता शहरामध्ये ठिकठिकाणी पंचकर्माचे सेंटर्स निघालेत. साधारणतः केरळीय पंचकर्म पण आपण अनेकदा ऐकतो, पण त्यामध्ये काय फरक असतो किंवा ते कितपत योग्य आहे? प्रश्न चांगला आहे. केरळीय पंचकर्म म्हणजे असं काही वेगळं पंचकर्म काही नाहीये. पंचकर्म हा आयुर्वेदाचाच भाग आहे. पण केरळामध्ये जे पंचकर्म आहे म्हणजे उदाहरणार्थ ते केरळा या शहरामध्ये जास्त करून अभ्यंग म्हणजे मसाजेस ह्याच्यावरती जास्त भर देतात आणि जे मेन पंचकर्म आहेत वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या पंचकर्मांकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं की हे बेसिकली टुरिझम ओरिएंटेड पंचकर्म असं म्हणू शकतो आपण. जे पंचकर्म म्हणतो ते थेरपेटिक ओरिएंटेड आहे, म्हणजे विकार नष्ट करण्यासाठी केलं जाणारं पंचकर्म आहे. त्या पंचकर्माने तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार नाही असं नाही. रिलॅक्सेशन पुरतं सगळं ठीक आहे, म्हणजे जे ऍडव्हर्टाईज केले जाते त्याबद्दल मी बोलतो. असं मी म्हणत नाही की केरळमध्ये अजिबात पंचकर्म होत नाही. अनेक अशी सेंटर्स आहेत की जिथे ही पंचकर्म सुद्धा होतात. पण जे आपल्या मनामध्ये आहे की केरळीय पंचकर्म असं काही वेगळं काही नाहीये. हीच पंचकर्म आहे जे आयुर्वेदामध्ये सांगितलं. बरोबर आहे. मग एक फोन आलेला आहे बुलढाण्यावरून. रघुनाथ जारमोडे आहेत. बोला रघुनाथ. हा हॅलो. बोला. हा मी मला ना अलर्जीचा त्रास आहे. फोन कट झालेला आहे. त्यांचा प्रश्न आपल्याला नीट कळलेला नाही. बारामतीवरून एक फोन आहे. नितीन गायकवाड आहेत. बोला नितीन. हा नमस्कार डॉक्टर. प्रश्न होता की प्रेग्नन्सी पूर्वी कोणते कर्म करणं आवश्यक आहे? पंचकर्मातले कोणते कोणते प्रकार करणं आवश्यक? प्रेग्नन्सी पूर्वी म्हणजे कशासाठी, म्हणजे प्रेग्नंट राहावं म्हणून अनेक प्रकार, म्हणजे वंध्यत्वासाठी वेगळी पंचकर्म सांगितलेली आहेत आणि योग्य सुप्रजनन म्हणजे चांगली प्रजा निर्माण व्हावी, म्हणजे प्रेग्नन्सी सुरळीत व्हावी यासाठी सुद्धा वेगळी पंचकर्म सांगितले. त्याच्यामुळे कोणत्या कशासाठी तुम्ही पंचकर्माचा वापर करू इच्छित आहे त्यावरती तुम्हाला. प्रेग्नन्सी दरम्यान सुद्धा पंचकर्म केली जातात? प्रेग्नन्सी दरम्यान नाही, प्रेग्नन्सी राहावी म्हणून किंवा वंध्यत्वाचा उपचार म्हणून केली जातात. आणि नंतर लेटर टर्म ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे नंतरच्या 3 महिन्यानंतर काही आहेत बस्ती सारखी ती केली जाते. पण मग आपल्याला आता पंचकर्म करण्यासाठी कोणत्या सेंटरमध्ये जायचं असेल तर त्या सेंटरची आपण काय काय माहिती करून घेतली पाहिजे आधी?
सेंटरची माहिती म्हणजे कोण तिथे डॉक्टर आहेत का, बेसिकली ते बघितलं पाहिजे की डॉक्टरांच्या देखरेखीखाली पंचकर्म करतात की नुसतं थेरपिस्ट किंवा मसाजिस्ट ते पंचकर्म करतात, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि डॉक्टरने रेकमेंड केलं असेल तेच पंचकर्म करणं आवश्यक आहे. नुसतं कोणत्याही सगळ्या व्याधींसाठी एकाच प्रकारचा शिक्का असलेलं करणं बरोबर नाहीये. त्यामुळे ती पहिला माहिती घेतली पाहिजे की क्वालिफाईड डॉक्टर आहेत का. बरोबर आहे. पुण्यावरनं फोन आहे, गौतम राव आहेत आपल्या बरोबर. बोला गौतम. नमस्कार. प्रथम दोघांचाही आभार आणि IBM लोकमतचं पण आभार. एकच प्रश्न होता की माझ्या पत्नीच्या आणि डोळ्याच्या खाली आणि गालाच्या वर म्हणजे जे आपले सायनस पॉकेट्स वगैरे असतात ना, तिथे ना ब्लॅक स्पॉट्स येत आहेत. तर त्याच्याकरता पंचकर्म उपयोगी आहे का? अच्छा, सर्वात प्रश्न चांगला आहे, पण सर्वात पहिल्यांदा निदान करणं आवश्यक आहे कशामुळे झालेलं आहे. पण त्यांना नस्य आणि लोकल ऍप्लिकेशन जे काही लेप आहेत आयुर्वेदामध्ये सांगितले, त्यांचं जर लोकल ऍप्लिकेशन केलं आणि मसाज केला विशिष्ट तेलाने तर त्यांना नक्की फायदा होऊ शकतो, पण निदान करणं आवश्यक. बरोबर आहे. सर, आता आपण पंचकर्माविषयी बोलतोय, पण मग पंचकर्माचं किती सेशन्स घेणं एका हेल्दी माणसासाठी आवश्यक असतं? सेशन्स असं सांगता येत नाही. म्हणजे जर पंचकर्म म्हटलं पाची कर्म करायची तर वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्ष आणि पाच दिवस आले. त्याच्या अगोदर पूर्वकर्म म्हणून अभ्यंग करायचं असतं, तर त्यामध्ये आम्ही प्रत्येक कर्माच्या अगोदर अभ्यंग करतो. त्याच्यामुळे सेशन्स असं सांगता येत नाही. काही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅन्सर सारख्या व्याधीमध्ये आम्ही 30 दिवस फक्त बस्तीच करतो. तर कोणता रोग आहे, व्याधी आहे का निरोगी माणसासाठी करायचं, त्यावरती अवलंबून आहे. बरोबर आहे. पण मग साधारण आपण एकदा पंचकर्माची ट्रीटमेंट घेतली काही दिवसांत, मग त्याच्यानंतर किती गॅपने पुन्हा पंचकर्माची ट्रीटमेंट घ्यावी की नाही? पंचकर्म जसं आपल्या शरीराचा क्रियाव्यापार हा सतत चालूच असतो, त्याप्रमाणे ते दोष सतत निर्माणच होत असतात. त्याच्यामुळे सीझनल म्हणजे योग्य सीझन मध्ये पंचकर्म करणं आवश्यक आहे. जसं मगाशी सांगितलं शरद ऋतूमध्ये करायचं किंवा वसंत ऋतूमध्ये वमन करायचं. आणि त्याचबरोबर कोणता व्याधी आहे, जसं सोरियासिस सारख्या व्याधी आहे, त्यांना वारंवार पंचकर्म करावं लागतं, शोधन करावं लागतं. तर व्याधीनुसार करण्याचं पंचकर्म वेगळं आहे, त्या हिशोबाने आपल्याला करायला. बरोबर आहे. म्हणजे पंचकर्म करणं सुद्धा काही ठराविक काळातच केलं तरी त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ऋतूनुसार सुद्धा पंचकर्म करणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला खूप फोन येत आहेत, खूप प्रश्न येत आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. सर, धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि पंचकर्माबद्दल एवढी चांगली माहिती दिलीत आम्हाला. आणि आपण आता इथेच थांबणार आहोत. आपण उद्या भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.